हिंगणघाट तालुक्याच्या म्हणजे गुलबर्गीला जात असताना, आळंद तालुक्यात जात असताना कसगीवाडी गाव आहे. तर आमचा वंध्यत्वासाठी म्हणजे मूलबाळ न होणाऱ्या जोडप्यांसाठी बऱ्याच ठिकाणी जे कॅम्प होतात, म्हणजे गावोगावी आम्ही कॅम्प जे घेतले प्रत्येक तालुक्याला, त्यापैकी असाच एक कॅम्प उमरगा तालुक्यामध्ये आमचा साई हॉस्पिटलला घेतला होता. कॅम्पच्या माध्यमातून ते हॉस्पिटलमध्ये इथं ट्रीटमेंट घेण्यासाठी आले. लग्नाला 20 वर्ष झाले होते त्यांनाही. अतिशय गरीब परिस्थितीतनं त्यांनी ट्रीटमेंट घेतली. पेशंटच्या सोबत त्यांची आई आहे. पेशंटची आई म्हणजे ती स्वतः सांगत होती की बा म्हणजे माझी आई पण नसताना पण मुलीला बाळ व्हावं ह्या अपेक्षेसाठी मी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले 20 वर्ष, पण मला यश येत नव्हतं सर. तुमचा कॅम्प योगायोगानं आम्हाला कळाला. कॅम्प आहे म्हणून कळाल्यानंतर आम्ही तिथं नाव नोंदणी करून इथं आलो. अनाथातून बाळ घेऊन जातोय, याचाच आम्हाला भरपूर आनंद आहे. त्यातल्या मुलगा झाला तेव्हा तिला आणखी जास्त आनंद आहे. दोन्ही नवरा बायकोला लग्नाच्या विषयानंतर बाळ झाल्यावरती व तुम्ही जे हॉस्पिटलच्या स्टाफवरती विश्वास दाखवला आहे त्यावरती तुमच्या दोघांसाठी धन्यवाद. त्या दोघांचे अभिनंदन करतो. पेशंटच्या आईला 2 शब्द बोलण्यासाठी मी संधी देतो. तुम्ही बोलू शकता का? आलो सर, सांगितलं आम्हाला सगळं समजावून सांगितलं शाने मॅडम. चांगलं झालं त्याचं ऐकून आम्ही आलो. आम्हाला आनंद झाला. सरच्या हाताने हे झालं, आमचं लई पोट भरलं. त्याला आशीर्वाद चालतंय, थँक्यू. कारण बरेच ठिकाणी ट्रीटमेंट घेतल्याच्यानंतर 2 वर्ष 4 वर्ष आता तुझा प्रॉब्लेम तुझं घरी माहेरी बघ. कारण हा विषय फार नाजूक आहे. कारण कोणी एकदा दोनदा 4 महीने 6 महीने दिखाएगा, लेकिन उसके बाद में पेशंट ट्रीटमेंट छोड़ देते. कारण हे जे पेशंट्स आहेत बऱ्यापैकी त्या ठिकाणी छोट्या ठिकाणी तालुका लेवलवरती ट्रीटमेंट घेतात बाळ होण्यासाठी. बरेच जण आयुर्वेदिक ट्रीटमेंटकडे वळतात. पण महत्वाचं काय की पेशंटलाच माहित नाही की